महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। साक्री तालुका पत्रकार समन्वय समितीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाचा इशारा। साक्री तालुका पत्रकार संघटना समन्वय समितीच्या वतीने तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना निवेदन देण्यात आले। साक्री येथील पत्रकारांना शिवीगाळ व अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी असई महेश घायतड यांच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली जात नसल्याचं दिसून आल्यामुळे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन 23 डिसेंबर 2025 रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे। साक्री पोलीस स्टेशनचे असई महेश घायतड यांच्या विरोधात पत्रकार संघटनांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करावी या मागणीसाठी उपोषणाचा इशारा देण्यात आला असून त्यानंतर लाक्षणिक उपोषणस्थळी पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याचं पत्रकार संघटनांचे अध्यक्ष प्राध्यापक नरेंद्र तोरवणे, ज्येष्ठ मार्गदर्शक विजय भोसले निवेदन दिल्यानंतर यांनी आपली भूमिका मांडली। या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार जीटी मोहिते, शैलेंद्र गादेकर, शरद चव्हाण, रतनलाल सोनवणे, जितेंद्र जगदाळे, संगपाल मोरे, दीपक जाधव, उमाकांत अहिरराव, ज्ञानेश्वर ढालवाले आदींसह तालुक्यातील पत्रकार संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर, साक्री। तीन संघटना आहेत। तिन्ही संघटनांनी एकत्र येऊन साक्री तालुका पत्रकार संघटना समन्वय समितीची स्थापना केलेली आहे आणि या समन्वय समितीतर्फे आज माननीय तहसीलदार साहेब यांना उपोषणाची नोटीस देण्यात आलेली आहे। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की साक्री पोलीस स्टेशनचे फौजदार यांनी अपंग पत्रकार, ज्यांना आपण दिव्यांग असं म्हणतो, गादेकर यांना लंगड्या वगैरे असे संबोधन वापरून शिवीगाळ केलेली आहे। त्याबरोबर पत्रकार शरद चव्हाण, पत्रकार जीटी मोहिते बापू, उमाकांत अहिरराव यांच्याशी गैरवर्तन केलेलं आहे। या संदर्भामध्ये आम्ही रितसर DYSPंना निवेदन 8 दिवसापूर्वी दिलेलं होतं। त्याप्रमाणे काल DYSP इकडचे रजेवर असल्या कारणाने ज्यांच्याकडे चार्ज होता ते जाधव साहेबांनी पत्रकारांना बोलून जबाब घेतलेला आहे, परंतु अद्याप ठोस कारवाई झालेली नाही। म्हणून 23 डिसेंबर 2025 सकाळी 11 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत साक्री तहसील कार्यालयासमोर पत्रकारांच्या वतीनं लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे। लाक्षणिक उपोषणाच्या दिवशी जर काही निर्णय लागला नाही तर आंदोलनाचा दुसरा टप्पा आम्ही त्या दिवशी जाहीर करणार आहोत। तर दुसरा टप्पा काय असेल हे आम्ही त्या दिवशी आपल्याला सांगू। पोलीस आणि पत्रकार या खरं म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। समाजामध्ये एक चांगलं चित्र दोघांचा समन्वय असला तर असतो, परंतु या ठिकाणी जे घडलेलं आहे त्याचं समर्थन कोणीही करू शकत नाही। अशा पद्धतीने वर्तन करणाऱ्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी जी पत्रकारांची मागणी आहे, ती मागणी वरिष्ठांनी मान्य करावी। दुसरी गोष्ट, आमची लढाई त्या दिवशी आम्ही बोललो की फौजदार गायतड यांच्याशी नाही, तर एकूण ही जी काही पोलीस खात्यातली प्रवृत्ती आहे, असे अनेक लोक अशा पद्धतीने वागतात, पण सर्व काही समाजापुढे येत नाही। तेव्हा हे सगळं थांबलं पाहिजे, संबंध सलोख्याचे असले पाहिजेत आणि समाजात एक चांगलं चित्र निर्माण झालं पाहिजे, असा एकूण या उपोषणाचा सुद्धा उद्देश आहे। धन्यवाद। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।